भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते सोमवारी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील तब्बल 308 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले। सकाळच्या सत्रात शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले। सकाळच्या सत्राची सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पिसारवे येथील तलावाच्या पुनर्जीवन आणि सुशोभीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणाने झाली। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून नागरिकांसाठी विरंगुळा आणि पर्यटन स्थळ म्हणून या तलावाचा विकास करण्यात आला आहे। यानंतर कोयनावेळ, घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील तळोजा नदीवरील पुलाचे लोकार्पण करण्यात आले। या पुलामुळे परिसरातील गावांचा संपर्क सुलभ होणार असून दळणवळणासाठी मोठी चालना मिळणार आहे। यानंतर खारघर सेक्टर 19 भूखंड क्रमांक 14 येथील प्रभाग कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले। नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवर तातडीने सोडवण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे। पुढे खारघर सेक्टर 36 येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले। या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार आहेत। या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील, प्रल्हाद केणी, अनिल भगत, अभिमन्यू शेठ पाटील, निलेश भाविस्कर, नरेश ठाकूर, आनंद ढवळे, निर्दोष केणी, विनोद पाटील, संतोष पाटील, नंदू म्हात्रे, संतोष भोईर, विनोद घरत, राम पाटील, दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, समीर कदम, मंगेश पाटील, किरण पाटील, नितेश पाटील, साधना पवार, दीपक शिंदे, विनेश कदम, सचिन वास्कर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की पिसारवे येथील तलावाचे उद्घाटन करताना मला ठाण्यातील पाली तलावाची आठवण झाली। अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने या तलावाचा विकास करण्यात आला असून येणाऱ्या काळात पर्यटनाच्या दृष्टीने या तलावाचे महत्त्व वाढेल आणि आजूबाजूच्या शहरातील नागरिकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खरं तर सर्व ग्रामीण भागांमध्ये पाण्याच्या व्यवस्था या अत्यंत सुरळीतपणे व्हायला हव्यात आणि या दृष्टिकोनातून हर घर जल या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भाग असेल त्या ग्रामीण भागातील असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन ज्या ज्या भागांमधील पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत या उपलब्ध स्रोत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर कशी होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी असणाऱ्या तलाव असतील किंवा नद्या असतील या सर्व ठिकाणी असणारा जो गाळ आहे हा गाळ मोठ्या प्रमाणामध्ये साठलेला गाळ हा बाहेर काढणं आणि त्या ठिकाणची असणारी तलावं ही पुनर्जीवित करणं हा सर्वात मोठा प्रकल्प हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर सुरू आहे आणि यासाठी विशेष प्रयत्न हे त्या ठिकाणच्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या प्रमाणात करताना आम्हाला सर्वांना दिसत आहेत। खरं तर हा तलाव पाहिल्यानंतर हे लक्षात येतं की ठाण्यामध्ये असणारा तलावपाली ज्या ठिकाणी एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या तलावाचं एक महत्त्व हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आजूबाजूच्या असणाऱ्या शहरातील लोकांसाठी आकर्षणाचं स्थान हे होऊ शकतं। अशा पद्धतीने याचं सुशोभीकरण या भागातील असणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे। मी याही निमित्ताने एवढंच सांगेन की हा आजूबाजूचा असणारा परिसर आणि या परिसराच्या असणारी जी देखभाल दुरुस्ती आहे देखभाल दुरुस्तीच्या बरोबर इथे असणारी स्वच्छता या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये
अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि कटाक्षाने पाळणं हे सुद्धा यानंतरच्या काळामध्ये फार गरजेचं आहे असं मला वाटतं. मला खात्री आहे पनवेल महानगरपालिका आणि प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व विषयाला गांभीर्याने घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे झालेले सुशोभीकरण आहे आणि त्याचबरोबर इथला असणारा परिसर हा सामान्य माणसाला जास्तीत जास्त त्यांच्या फायदेशीर कसा होईल यासाठी ते आणि त्यांची बरोबर असणारी सर्व मंडळी प्रयत्न करतील एवढंच या प्रसंगी सांगतो. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या पिसारवे तसेच सर्व गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम महापालिकेने सातत्याने केले आहे. स्थानिक नागरिकांना प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. येथे सुरू झालेल्या मेट्रो स्टेशनमध्येही पिसारवे आणि परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले असून येणाऱ्या काळात या भागात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तलावाच्या सुशोभीकरणाचे विशेष कौतुकही त्यांनी केले. आज या ठिकाणी काही ग्रामस्थ मंडळी आहेत, त्यांचे इथे स्थानिक लोक कामाला लावली पाहिजेत. आयुक्त साहेब, इथे गावामधली तरुण मंडळी ही कामाला लावली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा आग्रह आहे. मागच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून कामाला लोक या ठिकाणी लावण्याच्यासाठी पाठपुरावा आपण केलेला आहे. या महापालिकेच्या बरोबरीनं आपल्या परिसरामध्ये मेट्रोचं स्टेशन झालंय. या मेट्रोच्या स्टेशनमध्ये मेट्रोमध्ये सुद्धा या पिसारवे गावातील आणि स्थानिक परिसरातील लोक ही कामाला लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाठपुरावा केलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या तलावाच्या भोवती देखील चांगल्या पद्धतीनं लोक या ठिकाणी या तलावाचा आनंद घेऊ शकतील. या इथे चव्हाण साहेबांनी आता वरती चढताना सांगितलं, आता विवाह सोहळे हे सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साजरे होऊ शकतील. वेगवेगळ्या पद्धतीनं या तलावाच्या अवतीभोवती हे गार्डन आहे, हे जे आज या ठिकाणी सुशोभीकरण केलंय, कुंड्या लावल्या, वृक्षारोपण केलंय. ग्रामस्थांची मागणी आहे की अजून चांगलं झालं पाहिजे. हे तात्पुरतं असतं कामा नये, हे कायमस्वरूपी असलं पाहिजे. आणि याच्या बरोबरीनं ज्या काही या गावाच्या अडचणी आहेत त्या गावाच्या अडचणी सोडवण्याला देखील प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या पिसारवे तलाव आज ज्या पद्धतीनं झालाय अशाच पद्धतीनं करवले या ठिकाणचा तलाव असेल किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरामधल्या सर्व वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना महापालिकेनं अशाच पद्धतीनं गती द्यावी. रेल्वेचा इथं झालेला पूल असेल, आपल्या अवतीभोवती बघतोय की मोठ्या प्रमाणावरती इथं वसाहती उभ्या राहत आहे. उद्या या वसाहतीमधून लोक राहायला येतील, त्यांना सुविधांची आवश्यकता आहे तशी या ग्रामस्थांना सुद्धा याची सुविधाची आवश्यकता आहे. आणि हे ओळखून महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामांना सुरुवात झाली. एकूणच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या 308 कोटींच्या विकास कामांमुळे आणि शहर आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास साधला जात असून नागरिकांच्या सुविधा आणि जीवनमान उंचवण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत.